कोपरगावची भन्नाट खाऊ गल्ली आता तुमच्या आवडीचे सर्व पदार्थ एकाच ठिकाणी, एकदम टेस्टी, एकदम फ्रेश। आता पिझ्झा, मोमोज, आईस्क्रीम, ज्यूस, पावभाजी, मिसळ, कॅफे, डोसा, डाळबट्टी, व्हेज बिर्याणी, पाणीपुरी, चायनीज सगळं एकाच ठिकाणी। टेस्ट एकदम जबरदस्त, क्वालिटी फुल ऑन आणि फॅमिलीसाठी बेस्ट व्यवस्था। आमचा पत्ता कॅनव्हास कॅफे, खाऊ गल्ली, निवारा कॉर्नर, कोपरगाव। मोकाट जनावरांसाठी आश्रय केंद्र आणि कायदेशीर व्यवस्थापन राबवले जाईल। ही फक्त घोषणापत्रातील यादी नाही, ही कोपरगावच्या पहिल्या 100 दिवसाच्या कामांची प्रतिज्ञा आहे। कोपरगाव शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला असून मोकाट जनावरांसाठी आश्रय केंद्र व कायदेशीर व्यवस्थापन राबविले जाईल अशी निवडणुकीच्या पहिल्या 100 दिवसांच्या विश्वासनाम्यात या कामाची प्रतिज्ञा करणारे नगरपालिकेतील सत्ताधारी कोल्हे गट यांच्याकडून मोकाट जनावरांच्या प्रश्नासंदर्भात कुठलीही ठोस उपाययोजना न केल्यानं नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात असून 100 दिवसांच्या कामाचा विश्वासनामा फक्त निवडणुकांपुरताच होता का असा सवाल या निमित्तानं उपस्थित होत आहे। सदरचं सविस्तर वृत्त असं की शहरातील रस्त्यांवर फिरणाऱ्या मोकाट जनावरांमुळे नागरिक, वाहन चालक आणि शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे। यापूर्वी मोकाट जनावरांच्या हल्ल्यात अनेक नागरिक जखमी झाल्याच्या घटना घडल्यात। गेल्या 2 दिवसांपूर्वी शहरात मोकाट डुकरांच्या धडकेत एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। ही घटना ताजी असतानाच आता कोपरगाव शहरातील SG विद्यालय परिसरात एका मोकाट गायीनं शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे। सुदैवाने या घटनेत विद्यार्थी बचावले आहेत, मात्र सदर मोकाट गाय परिसरातील नागरिकांवर वारंवार हल्ले करत असल्यानं नागरिकांनी तिचा व्हिडिओ मोबाईल कॅमेऱ्यात कैद केलाय। तसेच काही नागरिकांनी पुढाकार घेत या जनावराला रस्त्यावरून हटवण्याचा प्रयत्न केला। या घटनेनंतर स्थानिक नागरिकांसह SG प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी चिंता व्यक्त करत नगरपालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे। शहरातील मोकाट जनावरांचा तातडीनं बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे। दरम्यान कोपरगाव नगरपालिकेच्या वतीने मोकाट जनावरांसाठी बाजारतळ येथे लाखो रुपये खर्च करून कोंडवाडा उभारण्यात आला आहे, मात्र प्रत्यक्षात या कोंडवाड्याला कुलूप असून आत एकही जनावर नसल्याचं चित्र दिसून येत आहे। कोंडवाडा उपलब्ध असताना ही जनावरे रस्त्यावर का फिरत असून विश्वासनाम्यात असलेले मोकाट जनावरांच्या प्रश्नांचे आश्वासन नेहमीप्रमाणे हवेतच विरले का असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत। मोकाट जनावरांच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याऐवजी केवळ धातूर-मातूर कारवाई होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत। भविष्यात एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच नगरपालिका प्रशासनाला जाग येणार का असा संतप्त सवाल आता कोपरगावकरांकडून उपस्थित केला जात आहे। निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव। नमस्कार, मी संगीता मालकर, मुख्याध्यापिका श्रीमान गोकुळचंद्रजी विद्यालय कोपरगाव। आमच्या शाळेच्या आवारामध्ये या ठिकाणी मोकाट जनावरे सतत फिरत असतात किंवा बसलेली दिसतात, म्हणजे प्रचंड धोकादायक आहे। येणारी मुलं ही खूप लहान वयाची आहे, 1 ते 4 वर्गाची मुलं आहेत, त्याचप्रमाणे 5वी ते 10वीचे पण विद्यार्थी आहे। पण 2 जनावरांमध्ये जर मारामारी झाली तर निश्चितच त्या एखाद्या विद्यार्थ्यांवर सुद्धा त्या ठिकाणी धक्का लागू शकतो। म्हणजे इथून मागे सुद्धा अशा घटना कोपरगावमध्ये घडलेल्या आहेत। एका बैलाने एका विद्यार्थ्याच्या छातीवर पाय देऊन तो विद्यार्थी मयत झालेला आहे। त्यानंतर एका शिक्षिकेला सुद्धा शाळेच्या गायीने धक्का दिल्यानंतर 6 महिने आजारपण काढावं लागलं। ह्या घटना आणि हे लोकांच्या जीवाशी खेळणं आहे। ज्यांच्याकडे ही जनावरे आहेत एकतर त्यांनी ती जनावरे आपल्या घरी जाऊन दावणीला बांधावी, अन्यथा नगरपालिकेची ही पूर्णतः जबाबदारी आहे। ज्यावेळेस आपण कुठल्याही पदावर आपल्याला लोक निवडून देतात ते केवळ तुम्ही एक सेवक म्हणून आहात, ही फक्त तात्पुरती कार्यवाही करायची, तेवढ्यापुरती तेवढी जनावरं कोंडायची, शांतता झाल्यानंतर पुन्हा ती जनावरं सोडायची, हे एकदम चुकीचं आहे। तर हे लोकांच्या जीवाशी खेळणं आहे। म्हणजे एखादी व्यक्ती गेल्यानंतर तुम्ही कार्यवाही करणार का? आज प्रत्येक व्यक्ती तिथे जबाबदार म्हणून निवडून गेलेली आहे। ह्या प्रत्येकाने या ठिकाणी पक्ष महत्वाचा नाहीये, एक तुमचं सामाजिक भान म्हणून तुम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन ह्या जनावरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा। त्या ठिकाणी आपल्याकडे कोंडवाडा देखील आहेत, त्या ठिकाणी या गायी न्याव्यात आणि जे कोणी मागेल त्याला तुम्ही दंड करा ना। आतापर्यंत किती लोकांना तुम्ही दंड केलेला आहे याबाबत काही तुम्ही मग माहिती अधिकाराखाली तुम्हाला विचारावं लागेल का? ह्या सर्व गोष्टी हे एकदम चुकीचं, जे होत आहे ते चुकीचं आहे। त्यामुळे प्रत्येकाने आपण ज्यावेळेस नगरसेवक पद घेतो त्यावेळेस आपण जबाबदारीचं भान प्रत्येक नगरसेवकांनी त्या ठिकाणी ठेवून कोपरगावमध्ये कुठल्याही ठिकाणी जनावर दिसणार नाही मोकाट किंवा कुत्रे। आज कुत्रे सुद्धा लहान मुलांचा लचका तोडताना दिसतात। मागच्या वेळेला एका डुकराने छोट्या मुलीला चावा घेतला। आज आमच्याकडे जे विद्यार्थी येतात आम्हाला एक सुरक्षितता म्हणून
आमच्यावर जबाबदारी आहे. उद्या जर काही एखादी घटना घडली थोडी नगरपालिका याची जबाबदारी घेणार आहे का? हे सगळ्यात चुकीचं आहे. तर तात्काळ याचा बंदोबस्त, फक्त ही बातमी देणं, ऐकणं किंवा तेवढ्या पुरतं तेवढे जनावर जमा करणं आणि ती कोंडणं हे एकदम चुकीचं आहे. याच्यात कोणीतरी पुढाकार, नगरपालिकेच्या नगराध्यक्षांना मी नम्र विनंती करते की साहेब, आपण या कोपरगाव शहराचे प्रथम नागरिक आहात. याच्यामध्ये आणि खूप अपेक्षा घेऊन तुम्ही या ठिकाणी प्रथम नागरिक म्हणून तुम्हाला या ठिकाणी निवडून दिलेला आहे. तर तुम्ही याच्यामध्ये या ठिकाणी लक्ष घालायचं आहे. या जनावरांचा बंदोबस्त करायचा आहे, त्यांच्या चारा पाण्याची व्यवस्था करायची आहे आणि कोण लोक मोकाट सोडतो त्या लोकांची यादी एक तुम्ही त्या ठिकाणी घ्यायची आहे. नाही तर अन्यथा एखादं जर घटना घडली तर इथून पुढे एखादं मोठं आंदोलन सुद्धा या ठिकाणी उभं राहू शकतं. आम्ही तर आमच्या शाळेपुरता इथं विचार करतोय आमची मुलं कसे सुरक्षित राहतील म्हणून. त्याचप्रमाणे मागच्या वेळेला मी स्वतः नगरपालिकेमध्ये येऊन शाळेच्या समोर एक कचरा कुंडी आहे, त्याचं सुद्धा मी निवेदन दिलेलं होतं. त्याबाबत सुद्धा आज तागायत कुठलीही कार्यवाही झालेली नाहीये. 8 दिवसातनं कधीतरी येतात, तो कचरा उचलतात. म्हणजे शाळेजवळ हे किती योग्य आहे? वास्तविक पाहता नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिवसाड किंवा रोज तरी एखादी गाडी येऊन तुम्ही तो कचरा तिथला साफ केला पाहिजे. म्हणजे यावरून आपल्याला कळतं ना की आपलं किती लोकांचं लक्ष आपण गावाच्या स्वच्छतेकडे देतो किंवा लोकांच्या आरोग्याकडे देतो. तर पुनश्च एकदा एक विनंती आहे सगळ्या नगरसेवक जे असतील त्यांना आहे, या ज्या वॉर्डातील जे नगरसेवक असतील त्यांना विनंती आहे, नगराध्यक्षांनाही नम्र विनंती आहे की आपण या मोकाट जनावर असेल, गावाच्या स्वच्छतेबाबत असेल, फक्त माझा गाव, आय लव्ह यू कोपरगाव नुसते चित्र प्रदर्शित करून उपयोग नाही. प्रत्यक्ष कृतीमध्ये येऊन प्रत्येकाने काम करा. आमचं सगळ्यांचं सहकार्य सगळ्याच लोकांना राहणार आहे. धन्यवाद. आज या ठिकाणी सकाळी ना लहान लहान मुलं शाळेत जात होते, त्यांच्या अंगावर मोकाट जनावर धावून गेले. ते मुलं असे एका साईडला झाले म्हणून ते वाचले गेले, नाहीतर मग ते मुलीचं त्याच्या पायाखाली आली असती ती आणि ती चिरवून गेली असती. तर हे मोकाट जनावरांचा नगरपालिकेने लवकरात लवकर बंदोबस्त करावा. कारण की ना अक्षरशः या रोडावर, कारण की अंबिका मेडिकलचा रोड हा या इतकी घाण करून ठेवते सकाळी सकाळी, अक्षरशः नगरपालिकेचे लोक सुद्धा वैतागले त्यांना ते घाण उचलू. गल्लीमध्ये कुत्रे पण सुद्धा आहे ना इतके झालेले, कुठं पण शौच करतात, कुठं पण घाण करून टाकतात. तर लवकर नगरपालिकेने याचा बंदोबस्त लवकरात लवकर करावा. कारण की दरवेळेस आम्ही अर्ज भरतो, नगरपालिकेत जाऊन सांगतो, तरी हा करू कारवाई, पण काही त्याच्यावर कारवाई होत नाही. मोकाट जनावर असेल, आज समजा सकाळी ते मुलीला कधी चिरडून टाकलं असतं तर काय कोणाला धरला असतं जबाबदार. पण नगरपालिकेने याला लवकरात लवकर बंदोबस्त. काल परवा एक घटना अशी लक्षात आली का एकाला डुकरने उडवलं, तो गंभीर जखमी झाला. आता याचा खर्च पाणी कोण करणार? तर नगरपालिकेने याला कुठतरी लवकरात लवकर यांचा मोकाट जनावरचा बंदोबस्त करावा अशी विनंती नगरपालिकेला. धन्यवाद. सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था. ठेवी 406 कोटी, कर्ज 268 कोटी, एकूण व्यवसाय 674 कोटी. सोने तारण कर्ज, लॉकर सुविधा, मोबाईल बँकिंग सुविधा, सुलभ कर्ज वितरण, मोबाईल कलेक्शन आदी सुविधांसह विनम्र व तत्पर सेवा. महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव.